मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला आहेत, तिथून ते दिल्लीला जाणार आहेत। तिथला दौरा संपल्यानंतर गोव्याला रवाना होणार आहेत आणि त्यानंतर ते गोव्याहून कोकण असा प्रवास करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतल्या कामाख्या देवीचं दर्शन घेतले। सत्ता संघर्षावेळी एकनाथ शिंदे आमदारांसोबत गुवाहाटीला गेले होते, आता ते पुन्हा गुवाहाटीला गेले। उमेदवारांची पहिली लिस्ट घेऊन शिंदे गुवाहाटीत दाखल झाले। आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीतले प्रमुख नेते ही पत्रकार परिषद घेणार आहेत। यावेळी जागा वाटपावर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। शिंदे गटाच्या पहिल्या यादीमध्ये बालाजी किणीकरांचं नाव नाहीये, त्यामुळे अंबरनाथ शहरात चर्चांना उधाण आले। किणीकरांना उमेदवारी दिल्यास आम्ही काय करणार नाही अशी भूमिका पक्षातल्या एका गटाने घेतली, त्यामुळे किणीकरांची उमेदवारी होल्डवर ठेवल्याची चर्चा सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली, मात्र यादीमध्ये पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगांचं नाव नसल्याने पालघरमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं। मात्र आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास श्रीनिवास वानगा यांनी व्यक्त केला। जालना मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांना उमेदवारी जाहीर झाली। खोतकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे जालना मतदारसंघातले भाजपचे इच्छुक उमेदवार आणि रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उदगीर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर भालेराव यांना उमेदवारी मिळाली, त्यामुळे उदगीर शहरामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। आता त्यांची लढत ही अजित पवार पक्षाच्या आमदार संजय बनसोडे यांच्या विरोधात असणार आहे। जळगावातून डॉक्टर अनुप पाटील यांना मनसेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। डॉक्टर अनुप पाटील हे जळगाव नगरपालिकेचे माजी लोकायुक्त नगराध्यक्ष आहेत। मनसेने उमेदवार दिल्यानं जळगाव शहरामध्ये आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। सोलापुरातल्या 3 मतदारसंघात मनसेचे उमेदवार मैदानात उतरले। दक्षिण सोलापूरमधून महादेव कोनगुरे, सोलापूर उत्तरमधून परशुराम इंगळे आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे 3 मतदारसंघात मनसे निवडणूक लढणार आहे। मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत। माहीममधून त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। ठाण्यातल्या कळवा मुंब्रा विधानसभेसाठी मनसेने ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे 2 टर्म जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिला। आता दुसरं कोणाला तरी संधी देऊ अशा दबक्या आवाजात कळवा मुंब्रा विधानसभेमध्ये चर्चा सुरू आहे। सांगलीतून काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करून निवडणूक लढवू असा निर्धार पृथ्वीराज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला। पृथ्वीराज पाटलांच्या निवासस्थानी रात्री उशिरा बैठक झाली। बैठकीमध्ये सांगली पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला। पृथ्वीराज पाटलांच्या कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला। मनसेकडून कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे, तर वरळीमधून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म देण्यासाठी सुरुवात झाली। राजापूर लांजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी मातोश्रीमधून एबी फॉर्म स्वीकारले। राजन साळवी 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उमेदवार निश्चित झाले, त्यांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली। मुंबईच्या घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची सूत्रांची माहिती। भाजप आमदार संजय केळकर यांना पुन्हा एकदा ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। याबाबत केळकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। वरळीच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळते। भाजपकडून वरळी विधानसभेसाठी शायना एनसी यांनी प्रचाराला सुरुवात केली, मात्र ही जागा शिवसेनेची असून निष्ठावंत शिवसैनिकांना ती जागा शिंदेंनी द्यावी अशी इच्छा सुशीबेन शाह यांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते अर्ज दाखल करणार आहेत, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा 28 तारखेला कामठी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। पाथरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवारी अर्ज भरला, मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर मात्र तुतारीचा उल्लेख असल्याची माहिती सूत्रांनी दिली। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या सेनेकडून उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील दावा केलाय, त्यामुळे या ठिकाणी जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता। उस्मानाबाद विधानसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच कायम आहे, त्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते मुंबईत तळ ठोकून बसले।
भाजपचे राणा जगजित सिंग पाटील आणि शिंदे गटाचे तानाजी सावंत यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे, त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचे डॉक्टर प्रतापसिंग पाटील विधानसभेच्या आखाड्यात उतरले. मनोज जरांगेंचा पाठिंबा मिळाला तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊ अशी भूमिका प्रतापसिंग पाटलांनी घेतली. शेतकरी कामगार पक्षाने अलिबागमध्ये शक्तीप्रदर्शन करत 6 उमेदवारांची घोषणा केली. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. काँग्रेस आणि शिवसेना युबीटीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. उद्धव ठाकरेंनी केलेली आघाडी अनैसर्गिक असून काँग्रेस ठाकरेंना सहन करणार नाही अशी टीका बावनकुळेंनी केली. रायगड जिल्ह्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय सुधाकर घारे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय. घारेंसह कर्जत खालापूरमधल्या राष्ट्रवादीचे 200 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा सामूहिक राजीनामा दिला. श्रीगोंदामधल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. नागवडे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र श्रीगोंदाची जागा भाजपला मिळाली, त्यामुळे ठाकरे पक्षातून उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी पक्षप्रवेश केला. सिन्नर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते उदय सांगळे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. उदय सांगळे हे पालकमंत्री दादा भुसेंचे निकटवर्ती आहेत. शरद पवार जयंत पाटलांसह जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्यात आला. अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. मोर्शी विधानसभा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायची आहे. आज त्यांनी पक्ष कार्यालयात अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली. लवकरच भुयार हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती. भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राजकुमार बडोले हे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून इच्छुक आहेत. महायुतीकडून बडोले यांनी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपच्या बैठका सुरू आहेत. हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येणार आहेत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. कोळीवाड्याच्या क्लस्टरचा आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तर सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी निर्णय घेऊन गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्याची होळी करणार असल्याचा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड विधानसभा मतदारसंघात भाऊ बनकीचा वाद रंगलाय. नाराज असलेल्या केदा आहेर यांनी थेट एल्गार मेळावा घेत भाऊ डॉक्टर राहुल आहेरांना आव्हान दिलं. समीर भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या. सुनील तटकरेंना राजीनामा घेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. समीर भुजबळ नांदगावमधून बंडखोरीच्या तयारीत असल्यानं राजीनामा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सुप्रिया सुळे आणि रमेश थोरात यांच्या भेटीवर स्वतः सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. रमेश थोरात आणि मी अनेक वर्ष सोबत काम केलं असून त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. संदीप नाईकांनी जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. संदीप नाईकांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं. तर फक्त नवी मुंबईत नाही तर पुणे, सातारा, सांगली सगळ्या ग्रामीण भागात तुतारी हातात घेण्याचं पेव आहे असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं. शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना केली. बुलढाण्यातल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत तुपकरांनी घोषणा केली. शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही संघटना राज्यभर आक्रमकपणे काम करेल असं वक्तव्य तुपकरांनी केलं. बच्चू कडू यांनी संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांच्यासोबत तिसरी आघाडी निर्माण केली. या निवडणुकीत आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनू असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला. तर निवडून येण्याची क्षमता असलेल्या आणि कर्तृत्व असणाऱ्या इच्छुकांना आम्ही संधी देऊ असं सुद्धा कडू म्हणाले. मी अजित पवारांवर नाराज आहे, मात्र त्यांची साथ सोडण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे पिंपरीचे शहराध्यक्ष योगेश बेहेल यांनी केले. पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना योगेश बेहेल यांचा विरोध आहे, मात्र पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला निवडून देऊ असा विश्वास बेहेल यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्यावर जबाबदारी टाकली, त्याला न्याय देण्याचं काम मी करणार अशी प्रतिक्रिया विजया रहाटकर यांनी दिली. नुकतीच त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्यामुळे महिलांवरच्या अत्याचाराविरोधात आपण लढणार असल्याचं रहाटकर म्हणाले.
रामदास आठवले महायुतीवर नाराज आहेत। जागा वाटपाच्या बैठकांमध्ये आठवलेंना स्थान नसल्याने आपण नाराज असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली। झी24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात आठवलेंनी ही खंत बोलून दाखवली। अकोल्यामध्ये पोलिसांनी रूट मार्च काढल्यावेळी कोणत्याही अफवांना बळी न पडता निवडणूक शांततेत पार पडण्याचं आवाहन अकोला पोलिसांनी केले। त्यावेळी शहराच्या विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरण परिसरात पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी येते। त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून तसंच उकळून पिण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलं। तर प्रशासनाकडून देखील जलशुद्धीकरण केंद्रात योग्य ती खबरदारी घेतली जाते। गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ सुरू आहे। सोने 500 रुपयांनी तर चांदी 3000 रुपयांनी महागली। आज सोन्याचे दर 80,000वर पोहोचले तर चांदी 1 लाख रुपयांवर गेली। ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याला चांगलीच झळाळी आली। अंबरनाथमध्ये इस्टेट एजंटची भर रस्त्यात निर्घुण हत्या झाल्याची घटना घडली। भर रस्त्यात अज्ञात इसमांनी धारदार हत्यारानं इस्टेट एजंटवर वार केल्यानं त्याचा मृत्यू झाला। प्रॉपर्टीच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे। या प्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्यातून 3 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी जेरबंद केले। लोणीकंद दुहेरी हत्याकांडातल्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी फरार होता। आरोपी ऋग्वेद याला पेरणे फाटे इथून अटक करण्यात आली।